आणि आपल्या पाताळ लोकांमध्ये त्याला घेऊन गेल्या. सर्पराजा जो आहे तक्षक, याचीही त्याच्यावर कृपा झालेली आहे. त्याच्यापासूनही अमृत त्याला मिळालं. ते सर्पांचं राज्य त्याला नवीनच पाहायला मिळालं. इथं या भूतलावरती कुठं संबंध, अनेक नाग आहेत, कितीतरी फणा आहेत प्रत्येकाला, हजार फणांचे नाग आहेत. त्याच्यावरती आणखी मोठे मोठे मणी आहेत. त्याचा प्रकाश सगळीकडे पडलेला आहे. सूर्य चंद्रांच्या प्रकाशाची आवश्यकताही नाहीच. वासुकी प्राहतंकस्तुन कस्य भक्तोसीमेव. तू जो नागराय होता त्याने विचारलं, तू कोणाचा मुलगा आहेस बाळ आणि कोणाचा भक्त आहेस हेही विचारलं. चंद्रावर सांगतो महाराज, उत्तम कीर्ती संपन्न जो नरराजा आहे, धर्मशील अशा प्रकारचा प्रसिद्ध नरराजा, त्याच्या वंशात मी उत्पन्न झालेलो आहे. इंद्रसेन माझा पिता आहे, चंद्रांगद माझं नाव आहे आणि चित्रवर्मा राजाचा मी जावई आहे. कालिंदी नदीमध्ये आणखी मी बुडालो, पण अशा स्थितीमध्ये कोणीतरी मला आणलं म्हणाले. कोणी आणलं मला माहिती नाही. आपलं दर्शन मला झालेलं आहे दैवयोगाने. कोणाचा भक्त आहे ते सांगतायत. सत्यादि हेतु सर्वेशः सर्वात्मा चिन्मयोपि अजः कौलासे मूर्तिमज्योस्ति शंभो न कुलदैवतम. सर्वेश्वर जो आहे, काही करणं शक्य आहे त्याला ना, अशक्य त्याला काही नाही. सर्व सृष्टी स्थिती प्रलय ही कार्य ज्याच्या शक्तीनं चालू आहे. सर्वेश्वर आणखी सर्वात्मा छिद्रू स्वयंप्रकाश आणखी अशा प्रकारचा कैलास पर्वतावरती आकार धारण करून मूर्ती धारण करून तो राहिले. असा शंभू आमचं कुलदैवत आहे म्हणतो. माझंच नाही ना, त्या कुलाचं दैवत. संतोष झाला नागराजाला. हा मोठा भक्त आहे आणि मोठ्या सत्कुलातला आहे राजपुत्र. त्याला आणलं या नागकन्या आणि बरं झालं त्याला वाटलं. त्यांनी सांगितलं, बाळा तू आमच्या इथंच राहा की म्हणाले. काय हरकत आहे? पुष्कळीच काय तुमचे भोग भूतलावरचे कसे आणि इथले कसे दिव्य भोग आहेत. अमानुष मनुष्याला कधी पाहायला सुद्धा मिळणार नाहीत अशा प्रकारचे भोग आहे. अमृत रसाची आणखी पात्र भरलेली आहे. कल्पवृक्ष या ठिकाणी आहे. इथं रोग नाही, शोक नाही, शोक नाही, आळस नाही, काही नाही. अशी प्रसन्न स्थिती या ठिकाणी या राज्यामध्ये पाताळ लोकांमध्ये राहिल्यानंतर सर्वांची आहे. सर्पराज म्हणतो आहे, आग्रह करतो आहे प्रेमाने. पण चंद्रांगदाने आपली अवस्था सांगितली की राजेश आहे, मानतो मत्वा मसन्मध्याम मे वरिष्ठतः शोकास्तापि वसूर वर्षे वर्तमाने विवाहिता. मी बुडून गेलो हे माझ्या माता पितरांना समजल्याबरोबर ते काही जिवंत राहणार नाही. आणि याच वर्षी माझा विवाह नुकताच झालेला आहे. ती आणखी माझी वधू ही अत्यंत शोकाकुल झालेली असेल, ती तरी जिवंत कशी राहील महाराज. म्हणून मला जाणं आवश्यक आहे. आपण परवानगी द्या. मला ऐकलं राजाने, जा म्हणाले. पुष्कळ त्याला रत्न दिली, अलंकार दिलेले आहेत, त्याचप्रमाणे वस्त्र अमृतही दिलेलं आहे. त्याला आपला पुत्र त्याच्या बरोबर दिलेला आहे. त्याला याला व्यवस्थित पोचवून ये म्हणून सांगितले. 2 अश्व दिले, उत्तम मनाप्रमाणे ज्यांचा दिले. ते दोघेही आणखी पाताळ लोकातून बाहेर आलेले आहे. पाताळ लोकाचीच आम्हाला कल्पना नाही की पाताळ लोकात हा गेला आला कसा हे तरी कसं आठवणार. अर्जुन इंद्रलोकात जाऊन आला होता हे खरं कोणाला वाटत, त्यावेळेला तरी कसं कोणाला खरं वाटत.
तसे बंधू जरी होते, आता ते सगळे बंधू श्रद्धा धर्म श्रद्धा होती, व्यास महर्षीने येऊन त्यांना मंत्रदीक्षा दिली धर्मराजाला, आणि त्याच्याकडून अर्जुनाला ती मंत्रदीक्षा दिली. त्यामुळे तो तपश्चर्या करण्याकरता त्या तपोभूमीपर्यंत जाऊ शकला. भगवान शंकर जसं राहत होते, शंकरालाही त्यांनी प्रसन्न करून घेतले. दीक्षा दान करणारे महात्मे त्यांची शक्ती आहे, त्या मंत्राची शक्ती आहे. आणखी मंत्र धारण करण्याची सुद्धा श्रद्धा शक्ती आहे, ही सुद्धा एक शक्ती आहे. दोघेही, तो सर्पराजाचा मुलगा आणखी हा चंद्रांग, दोघेही नदीतून एकदम वर आलेले आहे. कारिंद्याम सोमवारे स्वाम विरूपाम महिषीम जगऊ. त्या दिवशी होता सोमवार. श्रीमंतिनी आणि तिच्या मैत्रिणी नदीवर स्नान करण्याकरता आलेल्या आहेत. त्यांचं ते व्रत साधलेलं आहे. केव्हा भगवंताची कृपा होती पाहताय का? हा जन्म असाच जाणार आहे, कोणाला ठाऊक. वाहू हा संसार देवा पाहिजे, हे निदान दुःख झाल्यानंतर तरी झालं पाहिजे. दुःख नसताना झालं पाहिजे. वस्तुतः सगळं देवाचंच आहे, पण सगळे प्रयत्न संपलेले आहेत. आपण काही दुःख निवारण करू शकत नाही. अशा स्थितीत तरी देवावर संसार भार टाकणे हे सुद्धा चांगलं आहे, पुण्य आहे. अगदी 2-3 वर्ष झालेली, शोक झालेला आहे, अत्यंत दुःखी आहे, परंतु भगवान शंकरांची भक्ती करती आहे, पूजा करती आहे. स्वरूप तिचं आणखी मान झालेलं आहे. पहिल्यासारखं रूप कसं राहणार. पाहिलं त्याने आपल्या स्त्रीप्रमाणे दिसते आहे म्हणे, पण अशी का झाली? कोणाची आहेस तू बाई? काय तुला शोक कशा करता झालेला आहे? त्यानं आपल्या मैत्रिणीला सांगितलं, सांगा माझ्यासाठी कोणीतरी हा परपुरुष आहे, मला काही बोलायचं नाही म्हणाले. तिनं सांगितलं, मैत्रीण चंद्राने चित्रवर्म कमी मत्त तू प्रियो नष्टः तच्छुभार्थ तत्वाद्यास्ति सद्व्रतम. ही चंद्रांगराची स्त्री आहे म्हणाले श्रीमंतिनी, आणि चित्रवर्म्याची ही कन्या आहे. पती आणखी जनामध्ये बुडून गेलेला आहे, अत्यंत शोक झाल्यामुळे, आणि अशी मलान झालेली आहे. सौंदर्य यायचं सगळं गेलं म्हणा. ही सोमवार व्रत करती आहे. सोमवार असल्यामुळे नदीमध्ये स्नान करण्याकरता म्हणून ही आलेली आहे. ही श्रीमंतिनी आहे. हिचे जे सासू सासरे, या दोघांनाही त्यांच्या शत्रूंनी तुरुंगामध्ये टाकलेला आहे, आणखी राज्य स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे. परंतु त्यांचीही मुक्तता व्हावी, आपल्या पतीचीही भेट व्हावी, या इच्छेनं ही श्रीमंतिनी आणखी सोमवार व्रत करती आहे. श्रीमंतिनी नाही त्यांच्याकडं पाहिलं, त्याच्याकडं आपल्या पतीसारखं स्वरूप दिसत आहे म्हणाले. पण एकासारखे का असू शकतात? पती कसं म्हणायचं कसं? कोणीतरी धूर्त मनुष्याला नसेल कशावरून. अनेक राक्षस आहेत, वाटेल ते रूप धारण करू शकतात. इंद्राने गौतमाचं रूप धारण केलं, अहिल्याकडे निघालेला असत. काय वाटेल ते सामर्थ्य आहे, सामर्थ्याचा उपयोग त्या वासना पूर्ण करण्याकरता केला. शिक्षा झाली त्याला, परंतु ही अशी स्थिती आहे, विकार हे किंवा मला भ्रम झाला, माझ्या पतीचं स्वरूप मला दिसतं, विचार करू लागली, शोक करू लागली. कुठं आहेत आपले पती? केव्हा भेटणार का नाही? संबंध जन्माचा या दुःखातून घालवावा लागला. ते सगळं दुःख आणखी आलेलं आहे. त्या आणखी चंद्रांगराने तिला आश्वासन दिलेलं आहे. सांगितलं, बाई तुझा पती जिवंत आहे, 3 दिवसानंतर तुला त्याची भेट होईल. मी निश्चित सांगतो, काही आता तू काळजी करू नकोस.
तुझं पुण्य आहे, तू हे के व्रत करती आहेस, भगवान शंकरांची तुझ्यावर कृपा आहे. त्या भगवंताच्या कृपेनं तुझा पती तुला 3 दिवसांनी भेटे आश्वासन दिलं. परंतु आश्वासन दिलं तरी कसा भेटणार, कसा पाण्यामध्ये बुडून गेलो ना कसा भेट, हे सगळे आणखी संशय मनामध्ये उत्पन्न. ईश्वराची शक्ती पूर्ण आहे, काहीही झालं तरी तो करू शकतो हेही मान्य आहे. पण पुन्हा दुसरे विचार येतात ना. जीवभाव जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळे संशय कधीही दूर होत नाहीत. ईश्वर शक्तीचा प्रत्यक्ष अनुभव आला असला तरी सुद्धा त्याला जीव म्हणायचं. तो गेला सोपितोष्णीराष्ट्रंपितुश्चंद्रांगणस्त्वयं स्वागमं श्रावयामास सरीतो मुक्तवान. अगोदर आपल्या इथं थांबला नाही सणांग, आपली ओळख दिली नाही, काही नाही, आहे जिवंत आहे एवढं सांगितलं, समाधान केलं. ते अगोदर आपल्या माता पित्यांना तुरुंगातून मुक्त करायचं आहे. हे कर्तव्य अगोदर करण्याकरता आपल्या राष्ट्रामध्ये तो गेलेला आहे. आता त्याला पुष्कळ सामर्थ्य आहे, पराक्रमीच होता तो. आणि नागराजाचं सहाय्य त्याला मिळालेलं आहे. हा काय सामान्य, हे शत्रू काय करणार. तो नागपुत्रही बरोबर होता. त्याला सांगितलं जाऊन सांग, म्हणाले मी आलेलो आहे म्हणून. सोडता की नाही. चंद्रांगण आलेला आहे समजल्याबरोबरच ते घाबरलेले आहेत. तो नागपुत्र म्हणाला मीच तुम्हाला शासन करतो म्हणाले. नागराजाचा मी मुलगा आहे. भीती वाटली त्यांना. अन्याय मार्गाने जाणारे जे आहेत त्यांना निर्भयता कधीही नसते. करतात अन्याय, सत्ता मिळवली, हे मिळवलं, परंतु भीती आहे आणि ती भीती झाली की संपत आहे. आणि त्या चंद्रांगदाच्या माता पित्यांना कारागृहातून बाहेर आणलं. क्षमा मागितली त्यांची. सिंहासनावरती येऊन बसलेला आहे राजा. संघसेन आलेला आहे, चंद्रांगण आलेला आहे, हे ऐकल्याबरोबरच आनंद झाला त्या माता पित्याला. नेत्रातून प्रेमाश्रू वाहत आहे. सगळ्या नगरामध्ये आणखी सगळा मंगलोत्सव करायचं ठरवलं. ध्वज पताका लावलेली आहे. त्या नगरामध्ये चंद्रांगणाने प्रवेश केला. आपल्या माता पितरांच्या चरणावर मस्तक ठेवलेलं आहे आणि सर्व हकीकत सांगितलं. तो नागराजाचा मुलगा तर आलेलाच होता, सत्य हकीकत आहे. त्या नागपुत्राचाही सत्कार केला त्यांनी आणि त्याला आपल्या पाताळ लोकामध्ये पाठवून दिलेला आहे. मग त्या आपल्या मुलालाही त्यांनी शशुराच्या राष्ट्रामध्ये पाठवून दिलं. त्यांचा आणखी पुन्हा संबंध झालेला आहे, पुन्हा उत्सव झालेला आहे. श्रीमंतीचा शोक पूर्ण दूर झालेला आहे. चंद्रांगदाची भेट झाल्यामुळे वाट पाहत 3 दिवसांनी भेटणार म्हणजे 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, पण भेट झाली. आणि अवर्घ वस्तूने तस्ते व्यक्त्वाचयासह राज्यने त्याभिषक्त जुष्टोद्भूते श्रियम म्हणतात. ज्याप्रमाणे मोठा जयशाली राजा भगवान श्रीहरी हे जसं आणखी पूर्ण संपन्न असतात सर्व याने, तसं त्याला ते राज्य मिळालेलं आहे. त्याचं राज्य होत आणि हे सासऱ्याचं राज्य. आता त्याला काही मुलगा नाही, काही नाही. सगळे ही आणखी अमूल्य वस्तू त्याला सर्व राजाने त्याच्याबरोबर दिली होती. उत्तम प्रकारची वस्त्र त्याच्या पत्नी करता दिलेली आहे. कल्पवृक्षाची फळं दिलेली आहेत, अमृत दिलेलं आहे. ते सगळंही आपल्या पत्नीला त्यांनी दिलेलं आहे. तेव्हा गुरु महाराज त्या सावित्रीला सांगत आहेत, इयान वसप्रभा महा तद वसन कुवी तजो भवी ततः प्रवृत्त्यो भक्त्या शैरसो वसमुत्तमम्.
महाराजांच्या आज्ञेप्रमाणे त्या दोघांनीही आणखी सोमवार व्रत करण्याचं ठरविलेलं आहे. महाराजांचं स्मरण करूनच ते व्रत करीत होते. सोमवारच्या दिवशी पूजा म्हणजे त्यांचीच पूजा करायची त्याने. शंकर भगवान कुठं दिसणार, कुठं जे दिसत आहे हे सर्व शंकरांचं आहे. ही सुलभता आहे, भावना नाही नुसती. त्याकरता सर्वात्मा श्री शंकर आहे, सदाशिव आहे, त्याचं हे उपाय म्हणून ते स्मरण करून आणखी त्याने गुरु महाराजांच्या आज्ञेनं ते दोघेही पतिपत्नी आपल्या गावाला गेलेले आहे. पण प्रत्येक वर्षी आणखी गाणगापुरामध्ये त्यांनी यावं. त्यांचेही माता पिता सर्वांनाच आनंद झालेला आहे. गुरुदर्शन करावं, पूजा करावी, अन्नदान वगैरे सगळेही करावं. मुलं नातू सगळी अनुकूलता, संसारामध्ये जे काही पाहिजे ते सगळं सौख्य त्यांना मिळालेलं आहे आणि भगवत कृपेनं ते मुक्त झालेले आहे. याप्रमाणे संपूर्ण जगताचं मंगल करणारा भगवान मनुष्यरूपी धारण केलेलं असतं. तथापि ती शक्ती, सुप्त शक्ती कायम आहे. भक्त आला त्याच्या भावनेचा संबंध झाल्यानंतर ती शक्ती व्यक्त होती आहे म्हणाले. अनेक भक्तांचा आणखी उद्धार ठेवून आपली लीला पापनाश करणारी अनेक प्रकारची लीला भगवंतांनी केली. यानंतर पुढचं चरित्र नामधारक विचारत आहे. गाणगापुरामध्येच आता वास्तव्य आहे महाराजांचं. नरसोबा वाडीहून आल्यानंतर इतर कुठेही गेले नाही, तिथंच राहिलेले आहे. भगवंताची कथा महाराजांची, गुरु महाराजांची कथा सांगा म्हणाले. विचारतोय, श्रद्धेनं विचारतोय, सांगणाऱ्याला सुद्धा काही उल्हास आहे. सिद्ध म्हणाले, म्हणणे त्रयी प्रसादोस्ती श्रीमद भगवतो हरे. भगवान श्रीहरीची आणखी कृपा तुझ्यावर आहे बाबा. तू विचारतो आहेस, आणखी सांगा, हे ऐकायचंय ते ऐकायचंय सारखं तू म्हणतो आहेस. यावरून ईश्वराची कृपा आहे. तुझी बुद्धी चांगली आणखी आहे. म्हणून गाणगापुरामध्ये एक ब्राह्मण राहत होता. त्याची कथा सांगायला त्यांनी आरंभ केला. एक ब्राह्मण ज्ञान परिग्रह दैवाप्त हुक रती शांतो असत्ता कर्म परोग्री. गाणगापुरामध्ये एक ब्राह्मण राहत होता म्हणाले. त्यावेळेला अन्न ग्रहण करायचं नाही, दुसऱ्याच्या घरी परान्न घ्यायचं नाही, हा एक नियम आहे. मनुष्यात अन्न दोषात मृत्युर्विप्राण विघाम सदी वेदाध्ययनात शैव. विप्रांना मृत्यू किंवा अशी संकट काय येतात त्याची कारण स्वीकार असावी. वेदाध्ययन परंपरा सुटलेली आहे, अध्ययन नाही. त्या मंत्राच्या एकंदर मंत्रोच्चारणारीचही पापक्षय होत नाही. पापही होत आहे, पापोच्चारण मात्र होत नाही. त्यामुळे हे झालंय. आणि दुसरं आणखी एक कारण अन्नदोषही पुष्कळ आहे. त्या अन्नदोषामुळेही विप्राला आणखी अशा प्रकारची संकट येतात म्हटले. हा ब्राह्मण अन्न नाही, दुसऱ्याकडचं घ्यायचं. मग खर्ची काही व्यवस्था, शेतीवाडी होती काय, संपत्ती काही नाही. दैवात भूक म्हणाले. जे दैवाने मिळेल त्याच्यावरती संतोष आहे, त्यामुळे निर्वाह करायचा. निर्वाहाला काही जास्ती लागत नाही. निर्वाहापुरते अन्न आच्छादन वसावयास्तावकोपी गुहा, हे जास्ती लाभ नको म्हणूनच संतांनी मागणं मागितले, मागितलंय. त्याच वेळ बघून आपला क्षणी आणखी भगवंतांचं स्मरण राहिलं पाहिजे. दुसऱ्या गपामध्ये आपला वेळ जायला नको, एवढं तरी द्या म्हणाले. निर्वाह व्हावा. मध्यान्नकाली आणखी जे काही मिळेल त्यामध्ये आणि राहण्याला एखादी जागा, एखादी गुहा कुठं तरी आपली, हे एवढंच मागणं आहे त्याला. आणि ते सुद्धा देवाजवळ आहे, दुसऱ्याजवळ मागत नाहीत.
देताना देतात लोक, चांगला आहे वा, उपकार करायला पाहिजे, उपकार आहे असा विचार देतात आणि मग तो संबंध वेगळा होतो आहे. त्याचा अहंकार हा वाढत जातो आहे. म्हणून हे जे आहे अयाचीच वृत्ती ही त्या करता आहे, आणि ती वृत्ती घेऊन राहणारे लोकही मोठं धैर्य आहे. नाही कोणाजवळही मागायचं, ताता आहे तर ही फार मोठी निष्ठा त्याची. सत्यवादी आहे, कधीही असत्य भाषण नाही, असत्य वर्तन नाही, शांत आहे, कुठेही आसक्ती नाही. हे पाहिजे ते पाहिजे काय नाही, मन शांत झालेला आहे, मोठा अधिकारी आहे, हा ज्ञानाचा अधिकारी आहे. भक्ती तर आहेच महाराज यांच्याबद्दल, तर मोठी भक्तीच आहे, पुढे सांगतायत. गुरु भक्ती ही आहे. पण कर्म परमोगृही गृहस्थाश्रमी होता, त्यामुळे कर्माचं आचरण करतो आहे. ब्राह्मण धर्माप्रमाणे आणखी सगळं वागण्याचं कार्य त्याचं चाललेलं आहे. पण त्याला मिळालेली स्त्री जी होती ती याच्या उलट होती. जास्ती आसक्ती आहे, ह्याला आसक्ती नाही, जास्तीला आसक्ती आहे. हा शांत आहे, ती शांत नाही. आसक्तीमुळे शांतता मिळत नाही आहे. अनेक ठिकाणच्या अनेक वासना मनामध्ये आहेत, पण शांतता कशी असणार? शांतता याचा अर्थ वासना क्षय झाला, वासना नाश आहे. सदैव वासना त्याग श्रम इत्यभिधीयते, आचार्य महाराजांनी श्रमाची व्याख्या केली आहे. श्रम म्हणजे वासना त्याग, वासना कमी 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 होत जाणं म्हणजे हा श्रम आहे, शांती आहे, आणि ही मुख्य आहे. साधनाच्या गोष्टी संपत्तीमध्ये श्रमाला मुख्यत्व आहे. जितक्या वासना कमी असती तितकी आणखी जास्ती सुख आहे. प्राच्योदीच्चांग सद्भावे समसिद्ध्यते अन्यथा तीव्र विरक्ती प्राच्याङ्गम उदीक्षांगम धमादय. बाकीची जी साधनं सांगितलेली आहे त्या सर्व साधना, ती साधनं अंगभूत आहेत म्हणतात आचार्य महाराज. पूर्वांग आणि उत्तरांग यांच्या अनुष्ठानाने शमसिद्धी होती. पूर्ण शम म्हणजे वासनाक्षय होतो. तीव्र विरक्ती ही प्राच्याङ्गम, विरक्ती म्हणून एक जे साधनाच्या दृष्ट्यामध्ये आहे ती तीव्र विरक्ती पाहिजे. केव्हा याच्यातून बाहेर याचा संबंध केव्हा सुटे, अगदी तीव्र आणखी वैराग्य उत्पन्न झालं पाहिजे. त्याने उदाहरण दिलेलं आहे. मध्यरात्रीच्या वेळेला घराला आग लागलेली आहे, सगळे लोक खाली जमलेले आहेत. हा खिडकीमध्ये आलेला आहे मालक, मला सोडवा म्हणतो आहे. त्यांनी खाली आपलं एक हे झरलेलं आहे पालवी, असं उडी मार म्हणाले, आणि त्याने लगेच उडी मारली. घरात आपली मुलं आहे, आपली बायको आहे, आपली तिजोरी आहे संपत्तीनं भरलेली, काही त्याच्या लक्षात नाही. स्वतःच आणखी जीवन आणखी राहिलं पाहिजे, ही जशी इच्छा असती तशी इच्छा तितकीच स्वरा निजग्रहा पूर्णमी निर्गम्यता म्हणतात. इतकी जर स्वरा ज्याच्या ते सुटलं पाहिजे मास, हे जीवन ते क्षमाचं अंग आहे, त्याशिवाय श्रम वासनाक्षय होत आणि उदी शांतमादया दम चिक्षा वगैरे पुढची सगळी साधनं, त्या साधनांच्या अभ्यासाने श्रमसिद्धी करून घ्यायची प्रधान श्रमसिद्धी आहे. वासना कमी कमी करण्याकरता ही सगळी साधनाची दृष्टी असती, सगळी अंग आहे. श्रम हा प्रधान आहे. ही स्त्री त्याच्या विरुद्ध आहे. विरुद्ध असताना सुद्धा श्रम राहणं, शांती राहणं याला महत्व आहे. विकार हेतू सदी विक्रियंते येषान्न चेतांसे तैव धीराः कालिदास सांगतात. राग यावा हे यावा म्हणून जी काही साधनं उपाय केले जातात, त्यामुळे ते उपाय केले तरी सुद्धा ज्याला राग येत नाही तो खरा राग, त्याचा खरा गेला माणूस तोपर्यंत नाही. गावामध्ये अनेक श्रीमंत मंडळी भक्त मंडळी यायची, महाराजांना भिक्षा वगैरे करायची. त्याचप्रमाणे पुष्कळ आणखी श्राद्ध वगैरे करायची, अन्नदान वगैरे पुष्कळ करायचे. त्या क्षेत्रामध्ये येऊ सर्व ब्राह्मण मंडळी त्यांच्या स्त्रिया वगैरे सगळ्या तिकडून जेवायला जायच्या. पुष्कळ आणखी वस्त्र त्यांना मिळायची, दक्षिणा मिळायची, सगळं मिळायचं. आणि ही स्त्रीच्या डोळ्यासमोर त्याग, तू शांत आहे की अशांत आहे,
वासना ज्याच्या सगळ्या गेलेल्या आहे तिच्या वासना जास्तीत जास्त बुद्धिविध होत आहे. जीवाला गेलं म्हणून काय झालं म्हणाले, काय त्यात आहे, मनाशी संबंध आहे. काल आपण विचार केलेला त्याकरता आपण शुचिता जी आहे ती शुचिता आपल्याजवळ पाहिजे, शुद्ध व्हायला पाहिजे आपण. ही त्याला तळमळ आहे, ब्राह्मणाला नाही ना. चांगलं पक्वान नाही, श्रीखंड आहे, लाडू आहे, जिलबी आहे, ही वासना आहे या स्त्रीला. वस्त्र वगैरे मिळत आहेत, पुष्कळ संपत्ती मिळते नाही, त्याला काही नको आहे. पतीला सगळंही तिनं सांगावं आणि शेवटी पतीची निंदा करावी. काय तुम्हाला संसारात लक्ष नाही, काही नाही. एकदा एक मोठा श्रीमंत मनुष्य तिचा आला. गावातल्या सगळ्याही स्त्रियांना पुरुषांना सगळ्यांना त्यांनी जेवायला बोलावले. यांच्या घरीही बोलावलं आलं. याने सांगितलं मी काही जेवायला येत. ती स्त्री म्हणाली मी जेवायला येते. ते म्हणाले एकट्याला नाही, मी दोघांना सांगितलंय, मेहून सांगायचे म्हणाला. तुम्ही दोघं जर येत असता तर तुमचं मी नाव घेत नव्हतो म्हणाले. तर किती चांगली संधी आलेली आहे. संसारी मनुष्याची संधी निराळी, पारमार्थिक माणसाची संधी निराळी आहे. ही म्हणाली इतके चांगलं आता द्रव्य मिळणार, आज वस्त्र बिस्त्र चांगली मिळतील म्हणाले, घरगडी रुग्ण मिळेल, पात्र मिळेल, आणि काय म्हणाले. शेवटी तिला एक युक्ती सापडली. कोणाला कळूनच कान टोचली म्हणजे आपोआप काही रडत नाही म्हणायला. गेली मठात गेली, अगदी महाराजांना नमस्कार करून अगदी रडायला लागली. काय झालं बाई, काय म्हणाले, हे सगळं ऐकत नाहीत, काही घरात काही धान्य नाही, वस्त्र नाही, नेसाला मला काही नाही, हे सगळं रडगाडग आहे ना त्यांनी. हा म्हणाले चांगले बोलवायला आलेले असताना हे नाही म्हणतायत, हे काय कसलं म्हणाले, हे दैव काय म्हणायचे. आता सगळी आपली परिस्थिती आणि अशी बोलून दाखवल्यानंतर त्याला बोलावलं त्या ब्राह्मणाला महाराजांनी. तुम्हीच सांगा महाराज, म्हणजे जेवायला येतील महाराज. त्याला बोलावलं आलं महाराजांनी, तुला मठात बोलावलंय. गेला ते सांग गच्छ महाराज म्हणाले तुझ्या पत्नीची इच्छा आहे, तू बिचारा धनिक मनुष्यही आलेला आणि तुम्हाला दोघांना बोलावतो आहे. पत्नीची इच्छा तू का पूर्ण करत नाहीस म्हणाले. जा जेवायला जा तिला घेऊन. तू म्हणाला महाराज मी आजपर्यंत कुठेही गेलो नाही, माझा नियम आहे म्हणाले, परांग नाही काहीच. हा नियम मोडायचा का? आता आपली आज्ञा असेल तर जातो म्हणाले. नियम सुद्धा धर्म सुद्धा नको आहे. नको आहे म्हणजे नास्तिकपणाने नाही, धर्माबद्दल अत्यंत आदर आहे म्हणून तर कष्ट सोसतो आहे तो. पण सद्गुरूंची आज्ञा झाल्यानंतर तो धर्मही नाही. ईश्वराच्या आज्ञेपुढं धर्मही, धर्माने मी आणखी श्रेष्ठ होईल नाही, त्यांच्या आज्ञा पालनाने श्रेष्ठ अकिंचन पाहिजे. आजचं काम एवढेच नाही, धर्म सुद्धा नाही आहे. ते आता धर्माचरण करू, निरहंकार राहिलो, ईश्वर प्रेरणेने चाललेला असं म्हटलं तरी तो धर्म काही लेप करत नाही, बंधन करत नाही. तशा रीतीने अकिंचन राहतात. तसा पूर्वे तदाज्ञा, आपली आज्ञा मला मान्य आहे. नियम गेला तर यात झालं. त्या स्त्रीचं काम झालं. जेवायला आले दोघेही. पात्र मांडलेले आहेत, पक्वांना मांडलेले आहेत. बाकीचे लोक स्त्रिया पुरुष वगैरे जेवत आहेत, पण हिच्या ताटा सवय होती आणि सगळीकडे दिसलेला आहे. कुत्री आहे, डुकर आहे, ती प्रत्येकाच्या आणखी पात्रामध्ये धूम घालतायत, खातायत, सगळे लोक जेवतायत. हे दृश्यच्या दृष्टीला पडल्याबरोबर एकदम आणखी हे झालेलं आहे. नको म्हणाले, कशाला आपण आलो. पतीलाही सांगितलं, जेवतानाच ती उठली जाय, तुम्ही उठा म्हणाली. आणि दोघेही मठामध्ये महाराजांच्या सन्निध आलेले आहे. अंग लब्धंते स्त्री
परान्न सुखम परम. काय बाई, काय परान्नाचं सुख मिळालं ना, काय आहे परान्न, बरं आहे का? ती घाबरली, पश्चाताप झालेला आहे, चूक झाली माझी म्हणाले, छळ केला मी पतीचा, या माझ्या अपराधाची आपण क्षमा करा. म्हणाले, पतीच्या आज्ञेचं उल्लंघन तू कधी करू, तुझं कल्याण आहे म्हणाले, त्या स्वतःचा आग्रह असा चालू नाही म्हणाले. बाई, ब्राह्मणाला अतिशय वाईट वाटलेलं, काय करावं महाराज, त्या दुष्ट स्त्रीची संगती मला झाली, आणखी माझा जीवभंग झालेला. संयमाला किती आणखी महत्व आहे, एकदा जो संयम सुटला की पुन्हा गेला. काय मन पवित्र असलं म्हणजे झालं, कुठेही खाल्लं कुठेही प्यालं म्हणजे काय हरकत आहे, ही समजून आपणच करून घ्यायची, आमचं मन पवित्र. आणि एखाद्याच्या संगतीने एकदा ही सुरुवात झाली की एक भ्रष्टाना भवती विनिपात शतमुखा, एकदा खड्यावरून खाली पाय घसरला की शेवटापर्यंत तो त्याला वरती उठताच येत नाही. ती भीती वाटली या ब्राह्मणाला, काय करावं महाराज, जन्मापासून आजपर्यंत असं पाप माझ्या हातून घडलेलं नाही. मोठ्या आत्मविश्वासाने तो सांगतो, अहंकार नाही, पण या स्त्रीच्या संगतीला लागून आणि व्यर्थ संघ उच्छिष्ट घ्यावं लागलं, श्वान सुगरांचं उच्छिष्ट खावं लागलं. महाराज होते त्याच्याजवळ, त्याचंही मोठं भाग्य आहे, खरी धर्मश्रद्धा ज्याला आहे, मग त्यातूनही मार्ग दाखीचा आहे. घेऊ नकोस म्हणाले, बाबा दोष नाही आहे. अगोदर ते सांगताय, दुश्चित्तन स्त्रियाला कार्यम, स्त्री जी आहे आपल्या घरात आलेली स्त्री, तिचं अंतःकरणाचे समाधान केलं पाहिजे. नेहमी असमाधानामध्ये स्त्री असणं ही बरं नाही आहे. आज तिच्या मनाप्रमाणे तू वागलास, तिच्याही मनाला पश्चाताप झालेला आहे, पुढं तुझ्या धर्माच्या आडती येणार, ही व्यवस्था झाली की नाही. तसंच हे त्या स्त्रीच्या मनाचं समाधान करण्याकरता तू केलेला आहे, स्वतःच्या इच्छेनं नाही. इच्छेनं होणारा दोष हा अधिक दोष आहे. रागद्वेषपूर्वक होणारे जे कर्म आहे ते दोषकारक आहे. अनिच्छेनं झालेलं सर्वान बळकजान अर्थान अकृतान म्हणत, बळजबरीनं जे करावं लागलं त्याचं काही नाही, अकृतच आहे. आणखी दुसरं शास्त्र सांगताय, कदाचित यस्य कस्यापि कर्माभाव उपस्थिते द्विजाभावात तू भोक्तव्यम तत्र दोषोन्यथा भवे. एखाद्याच्या घरी श्राद्ध आहे आणि ब्राह्मण मिळत नाही आहे, श्राद्ध बंद होण्याची पाळी आली, त्याने जर बोलावं माझा नियम आहे, मी काय प्रांत घेत नाही असं तुला सांगता येणार नाही म्हणाले, उलट दोष लागेल. श्राद्ध घात केल्याचा दोष लागेल, म्हणून प्रत्येक वेळेला जायचं श्राद्धाला असा अर्थ नाही आहे. खरोखर अशी परिस्थिती निर्माण झाली, कर्म करण्याला श्रद्धेनं करू इच्छितो आहे, पितरांचं कर्म आहे आणि त्याचे पितर आता कसे येणार, तुम्ही वाटेल ते करा, मला काही सांगू नका असं म्हणाले, जाऊ म्हणाले, नाहीतर उलट दोष लागण्याचा संभव आहे असंही त्याने सांगितलं. कोणाचं अन्न घ्यावं, कोणाचं घेऊ नये, त्याला कोणाच्या घरी जायचं नव्हतं, समजून घ्यायचं. महाराज सांगतायत ऐकावं म्हणून त्याने विचारलं, कोणाचं अन्न घ्यावं म्हणाले, दान कोणाचं घ्यावं कोणाचं घेऊ नये हे सगळं सांगा महाराज मला. मग उत्तर जो आणखी आचार संपन्न जो विप्र आहे, आपले गुरु आहेत, आपला श्वशुर आहे, आपला शिष्य आहे, आपले आणखी आजोबा आईचे वडील वगैरे असतील, अशा ठिकाणी भोजन केलं म्हणजे दोष नाही म्हणाले. आचारहीन जो आहे तिथलं अन्न मात्र घेऊ नये. आपलं कर्म सोडून दुसऱ्या कर्मामध्ये प्रवृत्त झालेला त्याचंही अन्न घ्यायचं, सुखी अन्न घ्यायचं नाही, असं पुष्कळ त्याला सांगितलेलं आहे.
विवाह करण्याचा झाल्यानंतर तिला मुलगा होईपर्यंत तिच्या घरी सुद्धा अन्न घ्यायचं नाही, मुलगा झाल्यानंतर अन्न घ्या, हे सगळे नियम आहेत. तुला अशा रीतीनं नेहमी दुसऱ्याच्या घरी अन्न भक्षण करून राहायचं, त्यानेही सगळे आणखी दोष होतात, सगळं आपलं तेज नष्ट होत म्हणाले. तसंच दान वगैरे सुद्धा चांगलं असेल, द्रव्य चांगलं असेल तर घ्यायला हरकत नाही. दान करण्याकरता द्रव्य शुद्ध व्हावं म्हणून काही अंश त्यातला अगोदर द्यावा लागतो, मग शुद्ध झालेलं द्रव्य नंतर दान करायचं. शुद्ध द्रव्याचं दान होऊच शकत नाही. घेणाराही दोषी, देणाराही दोषी आहे. त्याचप्रमाणे ग्रहणाच्या वेळेला उत्तम क्षेत्राधिकार हे असताना कधीही आणखी दान वगैरे घ्यायचं नाही म्हणाले. असे पुष्कळ नियम महाराजांनी सांगितलेला आहे. उत्तम यज्ञशिष्टान्नम दीक्षित ब्रह्मेणोरपि स्वार्थम पक्तुम क्वापि नाज्यात अद्यात यज्ञार्पितम यज्ञशिष्टाशन संतो उच्यन्ते सर्वकिल्बिषयी भगवान सांगतात. पंचमहायज्ञ वैश्वय नैवेद्य करून जे काही शिल्लक राहिलेलं अन्न, अन्न संस्कार या ठिकाणी झालेला आहे, हे संस्कृत अन्न घ्यावं. संन्यासी असो किंवा यज्ञ दीक्षा केलेला अग्निहोत्री असो, त्यालाही ते अन्न घ्यायला हवं. त्याचप्रमाणे आपत्काल जर असेल तरीही दान घ्यायला हरकत नाही. जपाने तो दोष दूर करता येईल. नसे जपात आपली दान दोष हा गायत्री मंत्राचा इतर काही भगवंताचं नामस्मरणाने म्हणा, तो दोष घालण्याचा येतो. आपत्तीच्या वेळेला घ्यावं, नाही तर सर्वदा दान घ्यायचं नाही, अन्न घ्यायचं नाही, काही नाही. आपलं जे आचरण असेल, धर्म आहे, कर्तव्य जे आहे, शास्त्राने सांगितलं त्याप्रमाणे आचरण करून जो राहणार आहे त्याला कोणीची आपत्ती नाही, काही नाही. स्वाचार त्याग करणारे आणि वाटेल त्याचं दुसऱ्याचं कर्म करणारे जे आहे त्यांना मात्र संकट वगैरे येतात. तेव्हा तुही सगळ्याही आशा वगैरे सगळ्या वासना टाकून देऊ, आपलं जे काही कर्तव्य कर्म आहे ते तू करत राहा, म्हणजे तो तुझं कल्याण होईल असं सांगितलं. मग त्या ब्राह्मणाने विचारलं, कोणता धर्म आहे आचार धर्म, ब्राह्मणाने कसं वागावं, तो सगळाही आचार ऐकण्याची त्याची इच्छा आहे आणि महाराजांच्या सारखे सांगणारे त्याला भेटलेला आहे. सर्वज्ञ परमात्मा स्वतः त्याला गुरु भेटलेला आहे. सांगणाराही चांगला पाहिजे, सांगणाऱ्याला जो संशय असेल तर तो दुसऱ्याचा संशय काय दूर करू शकेल. हे सगळं ही महाराजांनी हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यावरती टीकाही केलेली आहे, खुलासा केलेला आहे, स्पष्टीकरण केलेलं आहे, काय काय सगळे संदेह नवीन नवीन त्याच्यावरती आणखी विचार पुन्हा केलेला. तो सकाळी उठल्यापासून रात्री झोप लागेपर्यंत सगळे आचार सर्व ब्राह्मणाचे त्यांनी सांगितले. सूर्यमुखमार्जन करायचं, वर उठल्याबरोबर तपस्मरण वगैरे करायचं. सूर्यमुखमार्जनाच्या वेळेलाही कसं दंत धावणारा कोणचं काष्ट घ्यावं, काय करावं, हे सगळंही कर्मकांड इतकं मोठं आहे. ज्ञानामध्ये त्यांनी सांगतात, ज्ञानकांड म्हणजे काय म्हणाले, एक चतुर्थांश आहे, 4 महावाक्य आहे. बाकी जवळजवळ 96 भाग हा जवळजवळ कर्माचा आहे ना. उपासना ही त्यातून घेतलेली आहे. उपासना एक वाचिक म्हणा, कायिक म्हणा, मानसिक कर्मच आहे ते. पण ते बाकीच्या या कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. भक्ती मार्ग म्हणून तो स्वतंत्र आपण समजतो, पण तो सुद्धा कर्मामध्ये अंतर्भूत आहे, क्रिया आहे. क्रिया ज्या ठिकाणी काहीही नाही आहे, निष्क्रिय झालेला आहे, काही करायचं नाही. ही भूमिका प्राप्त करून घेण्याकरता मनाची कितीतरी तयारी पाहिजे. म्हणून प्रथम ती तयारी होण्याकरता म्हणून आणखी कर्मयोग सांगितलेला आहे. मनारंभात निष्कर्म्यम पुरुषोस्ते. कर्म केलीच नाही तर कर्मातून मुक्ती होणार नाही. केली पाहिजे. अर्जुनाला तोच उपदेश मुक्ताम केलेला आहे. बरोबर,
संध्या आपलं हे स्नान झालेलं आहे, स्नानाच्या वेळेला वस्त्र कोणची नेसावी, कशी नेसावी, कोणत्या दिवशी नवीन वस्त्र काढावं, सगळे विचार मांड. कर्म म्हणाल अगदी फार कठीण आहे. ज्याला आचरण करायचं आहे, ज्याला त्याबद्दल चळवळ आहे, ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे ज्याला वागायचे त्याला काही कठीण नाही आहे. सगळं समजून घ्यायचं, त्याप्रमाणे वागायचं. म्हणून असे जे आणखी शिष्ट लोक कर्मानुष्ठान करणारे, सगळं समजून घेऊन ज्ञानपूर्वक कर्म करणारे, त्यांचा आचार हे सुद्धा एक प्रमाण आहे, शास्त्रकारांनी मानलेलं आहे. श्रुती ही सदाचार हा, ते जसं वागतात त्याप्रमाणे आपण वागू. काही पुस्तक वाचायला नको, काही ऐकायला नको, कसं वागतायत ते, कसे हे करतायत, त्यांची मनोवृत्ती कशी आहे, त्यांची वाणी कशी आहे, त्यांच्या शरीराने काय काय कर्म होतात, हे सगळं पाहून त्याप्रमाणे. लहान मुलीचं लग्न पूर्वी होत असे, ती मुलगी घरी आल्यानंतर काय तिला शिकवावं लागत असेल, सगळे वडील मंडळी तिच्या पुढे ते कसे वागतायत पाहून आपोआप ज्ञान होत आहे. अगदी लहान मुलगा जो आहे, वर्ष 2 वर्ष झाल्यानंतर त्याला काय प्रत्येक वेळेला हे असं म्हणून तसं म्हणून प्रत्येक वेळेला शिकवतात काय, शब्दाचं ज्ञान, शब्दाचा अर्थ काय आहे हे सगळे व्यवहार तो पाहतो आणि या व्यवहारावरूनच त्याला शब्द बोलायला येतात, त्याचा अर्थ समजतो, आपोआप सगळं होत आहे. ही व्यवस्था आपोआपच होती आहे. प्रत्येक वेळेला पुढे लहानपणापासून असं शिक्षणाची सोय आहे. थोडं समजायला लागल्यानंतर मंत्रिसरी ते झालेलं असेल, त्याची काय आवश्यकता आहे किंवा नाही पण नसो. तर ही जी काही ज्ञानाची साधन आहे, ही परंपरा आहे, ज्ञानाचं साधन आहे. ज्येष्ठ मंडळी घरात आहे, वागतायत ती, ते पाहून आपण वागायचं म्हणाले. म्हणून शिष्टाचार सदाचार हे सुद्धा एक स्वतंत्र प्रमाण आहे, शास्त्रकारांनी मानले. त्यानंतर संध्या वंदनाचंही पुष्कळ वर्णन केलं. संध्या केल्याशिवाय कोणतंही कर्म त्याला करण्याचा अधिकारच नाही म्हणून सांगितलेलं आहे. सूर्योदय आहे, सूर्योदयापूर्वी संध्या प्रातःकाळी करावी, सूर्योदय झाल्यानंतर मध्यान्ह आहे. जास्ती काळ गेला किती अगदी अधम संध्या आहे, उत्तम मध्यम अधम असाही प्रकार सांगितले. कालही सांभाळला पाहिजे, त्या क्रिया कशी करायची, त्या क्रियेचं संपूर्ण स्वरूप समजून घेऊन त्याप्रमाणे क्रिया केली पाहिजे. हे किती कठीण आहे. कर्मयोग काही सोपा नाही आहे. म्हणून हे एखाद्या वेळेला आणखी प्रत्येक वेळेला देवाजवळ ते सांगावं लागतं. शेवटी सगळं झाल्यानंतर यस्य स्तुत्याच्या नामोक्त्या तव पूजा क्रिया, भगवंताच्या कृपेनं त्याच्या स्मरणाने हे कर्म पूर्ण होऊ द्या अशी प्रार्थना देवाजवळ करायची आहे. समजून घेऊन जरी कर्माचरण केलं तरी पुष्कळ सुखा राहत आहेत त्यात. तर अशा रीतीनं संध्यावंदन झालेलं आहे. कितीतरी त्याच्यामध्ये गायत्री मंत्राचं काय प्रभाव आहे, काय हे सगळं सांगितलेलं आहे. कसा जप करावा, किती करावा, सगळं आहे. कुठे जग बहुदकांना सुद्धा गायत्री जपाचं त्याने अष्टोत्तर जप त्यांनी करावा, गृहस्थ वानप्रस्थ यांनीही करावा. झाला नाही तर 28 तरी करावा, अगदी आणखी सामर्थ्य नाही वेळ म्हणत 10 वेळ तरी करावा. इतकं सवलत आहे शास्त्राची. शास्त्र म्हणजे काही लष्करी हे नाही, आज्ञा नाही आहे. आज्ञा तशी आहे, आज्ञेप्रमाणे पण तसं करता आलं नाही तर असं करा हेही सांगितले. भस्मधारण विधी सांगितलेला आहे. पवित्र पवित्र होऊन आणखी सगळी कर्म करायची आहेत. पवित्र करता हे संध्यावंदन वगैरे वस्त्रधारण हे सगळं त्याच्याकरता गायत्री जप वगैरे त्या करता आहे. त्यानंतर पूजा विधी पुष्कळ सांगितलेला आहे. चरित्रामध्ये तर 2 मोठे अध्याय, 600, 700, 800 ओळ्या जवळजवळ त्याच्यामध्ये 2 अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. संबंध एक मोठा 18वा अध्याय त्याकरता महाराजांनी सांगितलं. सगळं आणखी ब्रह्मकर्म सांगितले. ब्रह्मवर्ष म्हणजे काय, गायत्री जप म्हणजे काय, सूर्योपस्थान म्हणजे काय, हे सगळं हे आणखी त्यांनी विवरण केलेलं आहे. आणि नंतर पूजा विधी सांगितलं. पूर्णसूक्ताच्या 16 ऋचा, त्या 16 ऋचा आणि 16 मंत्राने आणखी 16 उपचार भगवंताला अर्पण करायचे आहे. आपल्या चित्तामध्ये आणखी त्या जीव कलेचं ध्यान करू परमात्म्याची कला
ती पुष्पामध्ये ग्रहण करू, ती आणखी मूर्तीला अर्पण करायची. त्या मूर्तीमध्ये ती ईश्वर कला प्राप्त झालेली आहे. अशा भावनेनं नंतर पूजेला सुरुवात आहे. प्रत्यक्ष मूर्ती नाही, नाही घडलेली, नाही बैसलेली. नामदेव राय म्हणताय ही त्यांची भावना आहे. मूर्तीची पूजा करताना सुद्धा मूर्ती सुद्धा प्रतीक आहे, देवाचा एक अवतार आहे. मूर्ती म्हणजे देवाचा अवतार आहे, हे देवाचं रूप आहे. ही भावना धारण करून पूजा करायला सांगितलेलं आहे. चला नाही याप्रमाणे पूजा करता येत, चला नाही पूजा करता येते आहे. आणि ते सगळेही उपचार एकादिवशी समर्पण करणं. त्यानंतर पूजाविधी वगैरे संपल्यानंतर आणि माध्यान्निक सगळं मध्यान्ह संध्या पुन्हा आहे. आणि त्याच्यानंतर वैश्वदेव आहे, नैवेद्य आहे. घरामध्ये जी हिंसा होती तिकडं काही लक्ष नाही. वैश्वदेव कशाला सांगितले? म्हणजे तो सोनाजनित दोष परिहारार्थ म्हणता जात आहे, उखळ आहे,